मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं लक्ष पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती असणार आहे। पुण्यामध्ये त्यांच्या दोन जाहीर सभा पार पडणार आहेत। फडणवीस दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, शिरूर इथे सभा घेणार आहेत। संपूर्ण पुणे जिल्ह्याचं लक्ष रांजणगाव जिल्हा परिषदेवर लागलं। या ठिकाणी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत आहे। आजपर्यंत केलेल्या कामाच्या जोरावर जनता आम्हाला संधी देईल असा विश्वास भाजपच्या स्वाती पाचुंदकर यांनी व्यक्त केला। काम करणाऱ्याच व्यक्तीला बदनाम केलं जातं असं म्हणत विरोधकांवर निशाणा साधला। अकोला महापालिकेतील सत्ता स्थापनेबाबत राजकीय घडामोडींना वेग आलाय। सत्ता स्थापनेसाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांच्या सोबत चर्चा सुरू आहे असं त्यांनी सांगितलंय। सांगली जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे। तासगाव, कवठे महाकाळ तालुक्यात राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं जाहीरनामा प्रसिद्ध केला। रोहित पाटलांनी जिल्हा परिषदेनं पंचायत समिती निवडणूक या स्वबळावरच लढल्या जातील असे संकेत दिलेत। आघाडीबाबत घटक पक्षांच्या सोबत बोलणी सुरू असल्याचं सांगितलंय। ठाण्यामधील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडनं 12 नगरसेवकांचा गट स्थापन करण्यात आला। गटनेतेपदी अशरफ शानू पठाण यांची निवड करण्यात आली। आमदार जितेंद्र आव्हाड, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या मान्यतेनं 12 नगरसेवकांची गट स्थापन करण्यात आला आहे। धुळ्यातील 50 नगरसेवक गट स्थापनेच्या नोंदणीसाठी नाशिकला रवाना झाले। धुळे महापालिकेमध्ये 50 जागा जिंकत भारतीय जनता पार्टीने यश मिळवल्यानंतर आता सत्ता स्थापनेसाठी हालचालींना वेग आलेला आहे। संभाजीनगर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी युतीची घोषणा केली। यानंतर दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी परस्परांविरोधात उमेदवारी अर्ज दाखल केलाय। त्यामुळे ज्या जागांवर युती झाली नाही तिथं मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे। दक्षिण सोलापूर तालुक्यात भाजपकडनं 2 उमेदवारांना एबी फॉर्म दिल्यामुळे पेच निर्माण झाला। मंद्रुप पंचायत समिती गणातील भाजपच्या दोन्ही इच्छुक उमेदवारांना एबी फॉर्म दिल्याने गोंधळ झाला होता। दोन्ही उमेदवारांपैकी कुणाचा एबी फॉर्म वैध हे ठरवण्यासाठी सुनावणी घेण्यात आली आहे। यामध्ये मळसिद्ध मुगळे यांचा अर्ज वैध ठरलाय। लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत तब्बल 81 उमेदवारांचे अर्ज बाद झाले। अनामत रक्कम जमा न केल्यानं आणि अर्जावर स्वाक्षरी विसरल्यानं यातले अनेक अर्ज बाद झाले। त्यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांना मोठा धक्का बसला आहे। पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये 71 अर्ज बाद झालेत। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली। यावेळी जिल्हा परिषदेच्या 73 गटातील 24 तर पंचायत समितीच्या 146 गणातील 47 अर्ज बाद झालेले आहेत। सोलापुरात 2457 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले तर तब्बल 138 अर्ज अवैध ठरले। उमेदवारांनी अपूर्ण शपथपत्र, घोषणापत्र न देणं, सूचक अनुमोदक सही करणं विसरल्याच्या कारणावरून 138 अर्ज अवैध ठरले। कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीत 23 अर्ज अवैध ठरलेले आहेत तर पंचायत समिती गणांमधील 44 अर्ज अवैध ठरलेले आहेत। जात वैधता प्रमाणपत्र नाही, हमीपत्र किंवा शपथपत्र दिलं नाही, अचूक नावं लिहिली नाहीत अशा गोष्टी छाननीत आढळल्यात। त्यामुळे अर्ज अवैध ठरवण्यात आले। माघारीनंतर किती उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहतात हे स्पष्ट होणार आहे। कामांचा कर वसुलीवर मोठा परिणाम झालाय। नाशिक महापालिकेत 707 कोटी थकबाकी अद्यापही प्रलंबित आहे। थकबाकी न करणाऱ्या करदात्यांना लवकरच जप्तीची नोटीस पाठवली जाईल अशी माहिती देखील समोर येते आहे। ठाणे महापालिकेनं काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचं काम हाती घेतलं। त्यामुळे फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून नाट्यगृह 3 महिने बंद राहणार आहे। नूतनीकरणात कलाकार आणि रसिकांच्या सुविधांना प्राधान्य देण्यात यावं असे निर्देश महापालिका आयुक्तांनी दिले। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी आणि कर संकलन विभागाकडनं मालमत्ता कर वसुलीसाठी जप्ती मोहीम हाती घेण्यात आली आहे। या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात थकबाकीदारांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे। आतापर्यंत शहरातील 35 मालमत्तांची जप्ती करण्यात आली आहे। मुंबई महापालिकेच्या विद्यार्थ्यांना भारतीय लष्कर मोफत नौकानयनाचं प्रशिक्षण देणार आहेत। जपानमधील नागोया इथं होणाऱ्या 2026 आशियाई क्रीडा स्पर्धांच्या पार्श्वभूमीवर भारतातील नौकानयनपटू जोरदार तयारी करत आहेत। मुंबई महापालिकेच्या सर्व माध्यमातील एकूण प्राथमिक शाळांची संख्या गेल्या 10 वर्षात 152 घटली आहे। 2015 मध्ये सर्व माध्यमांच्या मिळून एकूण 1000 प्राथमिक शाळा होत्या। 2024-25 मध्ये ही संख्या 931 इतकी खाली आली आहे। त्यापैकी 6 इंग्रजी शाळा, 18 मुंबई पब्लिक स्कूल शाळा वाढल्यात अशी माहिती पालिका शिक्षण विभागाने दिली आहे।
जळगावमधील रावेर तालुक्यातील 1,500पेक्षा अधिक केळी उत्पादक शेतकरी पीक विमा भरपाईपासून वंचित आहेत. दरम्यान संतप्त शेतकऱ्यांनी बऱ्हाणपूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करत शासनाचा आणि पीक विमा कंपन्यांचा तीव्र निषेध केला. यावेळी महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. मात्र पोलिसांकडून मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कोंडी टाळण्यासाठी कुठलेही नियोजन केलं नसल्याचं दिसून येत आहे. मेंदूच्या आजारांचं निदान करण्यासाठी आता एआयचा प्रभावी वापर होणार आहे. IIT मुंबईमधील संशोधकांनी विकसित केलेला ब्रेन प्रॉट आणि ड्रॅग प्रॉट AI हा अत्याधुनिक स्मार्ट प्लॅटफॉर्म मेंदू विकारांच्या मुळाशी असलेल्या जैविक प्रक्रियांवर प्रकाश टाकणार आहे. ऑल इंडिया एम्प्लॉईज युनियनच्या देशव्यापी आंदोलनामुळे सलग 4 दिवस बँका बंद राहणार आहेत. चौथ्या शनिवार रविवारची सुट्टी, सोमवारी प्रजासत्ताक दिनाची सार्वजनिक सुट्टी आणि मंगळवारी बँका बंद असतील. त्यामुळे ग्राहकांनी आपले बँकेचे व्यवहार आजच करावेत असं आवाहन केलं जात आहे. चांदीच्या किमती विक्रमी उच्चांकावरनं खाली आलेल्या आहेत. चांदी तब्बल 14,300 रुपयांनी घसरून 3,20,000 रुपये प्रति किलो इतकी झाली आहे. सुरक्षित गुंतवणुकीवरील मागणी कमी झाल्यामुळे घसरण झाली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील प्रस्तावित 710 कोटी रुपयांच्या अद्ययावत सर्जिकल इमारतीची जुनी निविदा रद्द करण्यात आली आहे. आता या कामासाठी लवकरच फेरनिविदा काढली जाणार आहे. 31 मार्चपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या प्रकल्पाचं भूमिपूजन करण्याचं नियोजन आहे. नवी मुंबईमधल्या वायू प्रदूषणावर कोर्टानं मुंबई आणि नवी मुंबई महापालिका आयुक्तांवर ताशेरे ओढले. वायू प्रदूषणाचा वृद्ध आणि लहान मुलांवर वाईट परिणाम होतोय. 30% रुग्ण याचे वाढले. त्यामुळे महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांचा पगार का रोखू नये असा सवाल मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी केला आहे. नाशिक एअर शोच्या तिकीट विक्रीवरनं वाद झालाय. जिल्हा प्रशासनानं तिकीट आकारल्यानं हवाई दल नाराज झालेला आहे. तर जमा होणारा निधी सैनिक कल्याणासाठी दिला जाणार असल्याचा जिल्हा प्रशासनाचा दावा आहे. BDD चाळ पुनर्विकासामध्ये एक घर एक पार्किंगची मागणी म्हाडानं फेटाळली. भविष्यामध्ये वाहनतळाच्या जागेचा प्रश्न गंभीर होणार असल्यानं एका घरामागे वाहनतळाची एक जागा देण्याची मागणी BDD रहिवाशांनी केली होती. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या स्पष्ट नकारामुळे रहिवासी नाराज झाले. लर्निंग लायसन्स संपणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. पक्क्या लायसन्सच्या अपॉइंटमेंट कोट्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. पुढील 7 दिवसात लर्निंग लायसन्सची मुदत संपणाऱ्या अर्जदारांसाठी अतिरिक्त 99 अपॉइंटमेंट राखीव ठेवलेले आहे. देहूमध्ये विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळा भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी मंदिरामध्ये रंगीबेरंगी फुलांची सजावट, महापूजा आणि महाअभिषेक करण्यात आला. तर विठ्ठल रुक्मिणीला हलव्याच्या दागिन्यांचा शृंगार करण्यात आला होता. संभाजीनगरमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मूल्यमापनात अपात्र ठरलेल्या महाविद्यालयांबाबत प्रशासनानं कठोर भूमिका घेतली आहे. निकष पूर्ण न करणाऱ्या 97 महाविद्यालयांमधील प्रवेश प्रक्रिया जून 2026 पासून थांबवण्याचा निर्णय अधिष्ठाता मंडळानं घेतला आहे. 12वीची परीक्षा 10 फेब्रुवारीपासून तर 10वीची परीक्षा 20 फेब्रुवारीपासून सुरू होती आहे. कॉपीमुक्त आणि तणावमुक्त वातावरणात परीक्षा घेण्यासाठी शिक्षण विभागानं ठोस पावलं उचलली आहेत. तब्बल 80% केंद्र CCTVच्या निगराणीखाली आहेत. CET सेलनं सुरू केलेल्या 13 CET परीक्षांच्या नोंदणीला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद आहे. आतापर्यंत तब्बल 2,41,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. MBA, PCM आणि PCBच्या CET परीक्षा देण्यासाठी 1,09,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. राज्यामधील सर्व शाळांमध्ये प्रजासत्ताक दिनी एकाच वेळी देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत संचालनाचा कार्यक्रम आहे. त्यासाठी योग्य ती पूर्वतयारी करून जागतिक पातळीवर होणाऱ्या कार्यक्रमाच्या दृष्टीनं नियोजन करण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत. राज्यामधील 21,000 शाळांमध्ये मुलींना स्वसंरक्षणाचं प्रशिक्षण देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला. या मुलींना 10,000 माजी सैनिकांच्या मार्फत सैनिकी शिक्षण देखील देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय विचार आणि व्यक्तिमत्व विकासासाठी मार्गदर्शन सत्रांचं आयोजन करण्यात येणार आहे. श्रीनगर विमानतळावरील 23 उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. काश्मीरमध्ये तुफान बर्फवृष्टी होते. या बर्फवृष्टीमुळे राज्यातील प्रमुख महामार्ग देखील बंद आहेत.
पुणे मुंबईचा मार्ग 12 मिनिटांनी लांबल्यानं प्रवासी भाड्यावर परिणाम झाला. तब्बल 70,000 रुपयांनी भाडेवाढ झालेली आहे. मात्र भाडेवाढ होऊनही प्रवाशांच्या प्रतिसादावर परिणाम झाला नाहीये. नवी मुंबईतील विमानतळ कार्यान्वित झाल्यामुळे पुणे मुंबई दरम्यान उडणाऱ्या हेलिकॉप्टरच्या मार्गात बदल केला. रेल्वे मुंबई स्थानकांचं सर्वेक्षण करणार आहे. गर्दी व्यवस्थापन योजनांसाठी सर्वेक्षण केलं जाईल. पुणे नाशिकसारख्या इतर भागामधील प्रमुख स्थानकांसह CSMT, वांद्रे, कुर्ला आणि प्रभादेवी यासारख्या स्थानकांचं सर्वेक्षण केलं जाणार आहे. मुंबईमधील महालक्ष्मी रेल्वे स्थानकाच्या जवळ केशवराव खाडे मार्गावर केबल आधारित उड्डाणपूल बांधण्यात येतोय. 31 ऑक्टोबरपर्यंत उड्डाणपूल पूर्ण तयार होईल अशा पद्धतीने नियोजन करण्याच्या सूचना दिल्यात. त्यामुळे महालक्ष्मी परिसर वाहतूक कोंडी होणार आहे. पुण्यातल्या नोकरदारांना रिक्षा परवाने जमा करण्याचे आदेश आरटीओने दिले. अन्यथा मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई केली जाईल असा इशारा पुणे आरटीओने दिला. नोकरी करूनही रिक्षा परवाना न परतवणाऱ्यांच्या तक्रारी वाढल्याने ही कारवाई केली जाते. नागपूरच्या कळमेश्वर रोडवरील एका हॉटेलमध्ये प्रियकराकडून प्रेयसीची हत्या करण्यात आली. रुचिता भांगे असं मृत तरुणीचं नाव आहे. ओयो हॉटेलमध्ये दोघांमध्ये झालेल्या वादातनं प्रियकरानं चाकून प्रेयसीच्या गळावर वार केला. हत्या करून आरोपीनं पळ काढला. छत्रपती संभाजीनगरात पैशासाठी विवाहितेचा छळ केल्याची घटना घडली. पीडित 32 वर्षीय विवाहितेनं छावणी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेत पतीसह सासरच्या 10 जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे. पतीकडून मारहाण आणि मानसिक छळ केल्याचा आरोपही केला आहे. पुण्यामध्ये बसस्थानकावर महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या टोळीला पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली. निगडी बसस्थानकावर एका वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील दागिने चोरून पळणाऱ्या 3 महिलांना पोलिसांनी रंगेहात पकडले. वाशिममध्ये चांदी उजळून देण्याच्या नावाखाली फसवणूक केली आहे. शेंदुर्जना भागात चांदी उजळून देतो असं सांगून एका महिलेला दिलेल्या 10 तोळ्यांच्या कड्यामध्ये केवळ 5 तोळे चांदी भरल्याचं तपासणीत उघड झालं. वर्ध्यातील रामनगर पोलीस हद्दीमधील 49 लाख रुपये किमतीचा चोरी गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला. रामनगर पोलिसांनी 4 राज्यात शोधमोहीम राबवत अखेर मध्य प्रदेशातनं मुद्देमाल हस्तगत केला. कुठलेही ठोस पुरावे नसताना देखील रामनगर पोलिसांनी 9 दिवसात तपास उघड केला आहे. संगीतकार पलाश मुच्छल विरोधात 40 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणात तक्रार दाखल केलेली आहे. स्मृतीचा बालमित्र विज्ञान माने यानं ही तक्रार केली आहे. एका हिंदी चित्रपटासाठी पलाशनं 40 लाख घेतले होते. मात्र अद्यापही पैसे परत न दिल्यामुळे तक्रार दाखल केली.